अधिक मास निमित्ताने हरिहर केशव गोविंद मंदिर या ठिकाणी चालू असलेली आपली नित्याची सेवा श्रावण मासातही नित्यनेमाने महिनाभर चालू असते. सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळचं प्रवचन असतं आणि अधिक मासामध्ये ही सेवा आपले नित्याप्रमाणे चालू आहे. त्या निमित्ताने आपण पुरुषोत्तम मास म्हणून पुरुषोत्तम योग 15वा अध्याय आपण घेतलेला आहे की मनुष्याने या जीवनामध्ये आल्यानंतर काय करायचं. भगवंताने या अध्यायामध्ये ऊर्ध्व मूल मद शाखम अश्वत्थम प्रावरव्यम छंदांशी यस्य पर्णानी यस्तम वेद सवेदवित आदर्श ऊर्ध्वम प्रशुशाखा गुणप्रवृत्ता विषय प्रवाला आदर्श मूलानुसंतानी कर्माणी बंधीनी मनुष्य लोके. हा संसार काय आहे आणि हा मायारूपी संसार याची मुळं छेदून टाकायची आहेत. मग ती मुळं कशाने छेदून टाकायचे आपण पाहिलेलं आहे. तर ती असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, दृढ असलेली, दृढ आहे ती मुळं, ही तुटत नाही. ते सांगितलं की झाड तोडायचं असलं का कुऱ्हाड लागते, तिलाही ती बोथ हटलेली नको आहे, ती कुऱ्हाडीला पाणी देऊन आणावं लागतं आहे का नाही. तुटलं पाहिजे, नाही तर बोथट घेतली माल बसला तोडीत काय उपयोग आहे. ते पाणी देऊन आणले तर ते झाड पटकन तुटतं. तसं असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, इथं वैराग्यच निर्माण झालं पाहिजे भाऊ. आणि हे वैराग्य तुटपुंज नाही. जसं मी सांगितलं की स्मशान वैराग्य, एखादा माणूस गेला म्हणजे स्मशानात गेले, त्याला जळवून टाकलं, तेवढ्या पुरतं आपल्याला वैराग्य निर्माण होतं की नाही बाबा काय माणसाच्या जीवनात खरं नाही. गेला, झाला, राग झाली, गेला, दुसऱ्या दिवशी सावडून त्याला गंगेमध्ये अर्पण केलं, संपलं. काय राहिलंय? काही राहिलं का? पंचमहाभूताचे पाठ पंचमहाभूतामध्ये शरीराचे विलीन झाले. काय राहिलंय? जन्माच्या आधी तो आत्मस्वरूप होता, तसंच आता तो पुन्हा आत्मस्वरूप झाला. म्हणून शरीर माध्यम खलु धर्म साधनम, हे शरीर माध्यमी धर्म साधन करण्याचं. पण मनुष्य काय आहे, या संसारामध्ये गुंतला. कर्मानी बंधेनी मनुष्य लोके. मनुष्याचा मूळ ध्येय काय आहे? मूळ ध्येय मनुष्याचं आहे परमात्म प्राप्ती, आहे की नाही. आणि मग परमार्थ प्राप्तीचे निर्माण मोहा जितसंग दोषा, मोह सोडून द्यायचंय, दोष नष्ट करायचे आहे. मग काय करायचंय? अध्यात्मनित्या. अध्यात्मनित्य म्हणजे काय? भगवंताच्या भक्तीमध्ये राहायचं, नामस्मरणात राहायचं. आता भगवंताच्या भक्तीत राहायचं म्हटल्यावर तुम्हाला देवाच्या मूर्तीसमोरच बसून राहावं लागेल. देवाच्या जवळ बसा, मग देवाचं रामकृष्ण हरी. तसं नाही. काय सांगितलं माऊलींनी हरिपाठामध्ये? हरिपाठ तुम्ही म्हणता, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेना मुक्तिचारी. देवाचं द्वार कोणतं आहे आणि कोणत्या दारात उभं राहायचं हेही कळलं पाहिजे ना. आणि मग त्या दारात उभं राहिलं त्याला 4ही मुक्ती प्राप्त होतात. मग त्या 4 मुक्ती कोणत्या आहेत? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.
मुखाने हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तोंडाने हरी हरी म्हणा, पण त्याच्या पुण्याला गणना नाहीये. मग ही चार मुक्ती कोणती आहे? देवाचं दार कोणतं आहे? ऐका नाही, ते म्हणतात आसोनी संसारी जिव्हे वेगू करी. ऐका नाही, आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. बाया उभारून सांगतात वेदशास्त्र. अरे तुम्ही संसारात राहा, पण संसारात राहून मुखाने हरी हरी म्हणा, रामकृष्ण म्हणा, कोणताही माणूस दिसलं तर राम राम म्हणतं की नाही आपण? त्याने मग लगेच राम राम म्हणायचं, रामकृष्ण हरी. भगवंत त्याच्यामध्ये आहे. आणि कुणी जरी शत्रू जरी असलं तरी त्याचे देव पहा. शत्रूला शत्रू मानू नका. आपला शत्रू समोरून आला मग नको, तो तिकडून आला मग आपण इकडून जायचं, तसं नाही. तो किती वाईट असू द्या, किती आपला घात करायचा प्रयत्न करू द्या, पण त्याला रामकृष्ण हरी, जय हरी म्हणा एकदा. काय आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. याला पुण्याची गणना कोण करणार आहे? या हे पुण्य आहे. चित्त शुद्ध जरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्प तया. वाघ असू द्या, सर्प असू द्या, पण तुमचं चित्त शुद्ध असलं काही करणार नाही. हे तर शत्रू आहेत. तुमचं चित्त शुद्ध असू द्या, तुम्ही चांगलं करा, सगळं चांगल्या चांगल्या गोष्टी करा, शत्रू तुमच्या समोर नम्र होईल. शत्रू सुद्धा तुम्हाला काही करणार. मग जगात शत्रूच नाही. सर्वे सुखिना संतु, सर्वे संतु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत. अहो जगातील सर्व लोक जर सुखी झाले, मला दुःख मिळेल का? मला दुःख काय? बाकीचे इतर दुःखी आहेत म्हणून मला दुःख आहे, पण इतर सर्व सुखी झाले, मला सुद्धा आनंद प्राप्त होईल. आनंदाचे डोही आनंद.